नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण मक्का पिकाची पाहणी करता गाव सिल्लोड, अ, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आलेलो आहे. तर आपल्यासोबत शेतकरी भाऊ पण सोबत आहे आपल्या. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ह्या मक्का पिकाबद्दल. तो नमस्कार दादा. नमस्कार. कोणतं वाण लावलंय तुम्ही हे? हे आपलं भारतीचं पल्लीची भारती हा 45. 45. बरं. तर किती पॅकेटाची लागवड केलेली तुम्ही? हे आपण 3 पॅकेटाची लागवड केली. 3 पॅकेटची लागवड हो. केलेली आहे. बरं, काय वाटलं तुम्हाला या मक्क्यामध्ये? या मक्क्यामध्ये याचं कणूस मोठं आहे. कणूस हे मोठं आहे. हो. बरं. त्याचं आणि कणूस जे ना तर असं जाड आहे. अच्छा. हा. आणि आळी वगैरे कसं काय नाही होते? आळायचं म्हणजे याच्यावर पहा तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता ना आळायचं कमतरता नाही याच्यावर. अच्छा, आळी म्हणजे कमी आहे. कमी आहे. बरं. मला सांगा, उगवण क्षमता कशी होती? उगवण शक्ती सगळ्यात टॉप आहे. टॉप आहे. म्हणजे हो. बाकी इतर वाणापेक्षा तुम्ही आजूबाजूला जे वाणं लावले हो. त्यापेक्षा चांगली राहिली का कशी नाही आहे? नाही चांगली आहे. बरं. एक नंबर क्वालिटी आहे. तरी किती टक्के उगवलं असं? हे आपण 3 थैल्या लावल्या होत्या. बरोबर. म्हणजे उगवलं किती, जर्मिनेशन किती आलं? जर्मिशन 100%. 100% जर्मिनेशन. 100% जर्मिशन. ओके. एक कणूस सोलून दाखवा ना. हे पहा एवढे बुडापर्यंत भरेल झालेलं. अच्छा, टोकापर्यंत भरलेलं आहे. टोकापर्यंत. ओके. म्हणजे शेंड्यापर्यंत कणूस भरलेलं आहे. ओके. भारी आली मक्का तुमच्या. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल, येणाऱ्या खरीप हंगामामध्ये त्यांनी मक्का लागवड करायला पाहिजे की नाही ही करायला पाहिजे? भारतीची 45 लावायला पाहिजे. लावायला पाहिजे. हो. ओके. तिची उगवण शकता एकदम बरी आहे की औषधीचे कमी खर्च. बरं, तुम्ही फर्स्ट टाइम लावली का मागच्या वर्षी लावली होती? ही फर्स्ट टाइम आहे आपल्या या शेतात. तुमच्या शेतात फर्स्ट टाइम फर्स्ट आहे. टाइम. बरं, तुम्ही पाहिलं होतं वाण कुठं आहे का? हे आपल्या भावानं लावलेलं होतं. तुमच्या भावानं लावलं हो. होतं? बरं, त्यांना चांगली झाली होती का मग? त्यांना चांगली झाली. ओके ओके. चालेल दादा, मस्त मक्का आहे. चालेल, धन्यवाद.